18 ऑक्टोबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः सायंकाळचे 4 वाजलेले असतील. 22 वर्षांचा समर्थ घराशेजारी असलेल्या एका मेडिकलमध्ये गेला. आता हा या मेडिकलमध्ये रोज जायचा आणि तिथून एक गोळी घ्यायचा पॉवरची. त्यावेळेला गेला आणि म्हटलं की त्याला, "आज 4 गोळ्या दे." आता मेडिकलवाला काही बोलला नाही. रोजचा गिऱ्हाईक आहे म्हटल्यानंतर त्या समर्थला गोळ्या काढल्या, टेबलवरती ठेवल्या. या समर्थनं पण पैसे काढले, टेबलवरती ठेवले आणि निघायला लागला. त्यावेळेला मेडिकलवाला म्हणतो की, रोज तर एक गोळी घेऊन जातो, आज 4 गोळ्या घेऊन चाललाय. आज काय त्या बाईला आकाशाची सैर करून आणतो का काय? आता हा समर्थ त्याला काही बोलत नाही. मोबाईल काढतो आणि रस्त्याने चालायला लागतो. त्याच्या मोबाईलमध्ये एक लोकेशन आलेलं होतं. 5 स्टार हॉटेलमध्ये रूम बुक होती. 4 महिला त्या ठिकाणी त्याची वाट बघत बसलेल्या होत्या. आता हा समर्थ त्या लोकेशनच्या दिशेने गेला. त्या हॉटेलपाशी पोहोचला. रूममध्ये गेला. 4 महिला अगोदरच त्या ठिकाणी बसून ड्रिंक करत होत्या. या महिलांनी पूर्णपणे ड्रिंक केलेली होती. पूर्ण नशा त्यांच्या डोक्यावरती चढालेली होती. समर्थ त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या महिला त्यालाही ड्रिंक ऑफर करतात. समर्थ 1-2 घोट मारतो आणि त्याला आता गोळ्या खायला लावतात या महिला. हा समर्थ गोळ्या खातो 2. पाण्याची बाटली घेतो, पाणी पितो आणि आता यामध्ये समर्थ मूडमध्ये यायला लागला होता. 4ही महिला आधीपासून मूडमध्ये आलेल्या होत्या. समर्थच्या कडनी त्यांनी घेरा घातला. त्याचे एक जण कापड काढतंय, एक जण पॅन्ट काढतंय, अंडरवेअर काढतंय, कोण बनियल काढतंय, कोण समर्थच्या कानाला चावा घेतंय, कोण समर्थच्या तोंडावरती असे किस करतंय. आता समर्थला भारी वाटत होतं की त्याला आपण आता स्वर्गात आलोय, जन्नतमध्ये आलोय. आता हळूहळू समर्थवरती गोळ्याचा परिणाम दिसायला लागला होता. समर्थचं जे हातकर होतं ते पूर्णपणे आता टाईट झालेलं होतं. जेव्हा महिलांनी बघितलं त्यावेळेला महिलांनी त्यांच्या शरीरावरची पूर्णपणे कापडं काढली आणि फेकून दिली. आता समर्थ त्या महिलांसोबत संबंध करायला लागला. एका पाठोपाठ एक, एक झाली की एक. तरी कमी पडला की अजून दुसरी गोळी खायचा. एकामागे एक, एक मागणं घ्यायची, एक म्हणायची मागच्या दाराने, एक म्हणायची पुढच्या दारानं, एक म्हणायची पाय वर करून, एक कशी एक तोंडावर म्हणायची. म्हणजे यांची पूर्णपणे कामक्रीडा चालू होती त्या ठिकाणी. आता हळूहळू हा समर्थ थकायला लागला होता. एक पोरगा 4 महिलांना, ते पण 35 ते 40 वयोगटातल्या महिलांना कसं शांत करणार ना? आता जशी जशी या गोळ्यांची पॉवर कमी होत होती, त्यावेळेला समर्थच्या पण अंगातली ताकद कमी होत होती. आता समर्थ त्या महिलांना म्हणत होता की बाद झालं, माझ्याकडून नाही होणार. पण या महिला त्यांनी पूर्णपणे नशेमध्ये होत्या. त्याचं एकही गोष्ट ऐकत नव्हत्या. समर्थ त्यांच्यापुढे विनवणी करायचा की मला जाऊ द्या, मी नंतर अजून येतो त्यावेळेला अजून मज्जा करू. पण या महिलांनी त्याचं एकही ऐकलं नाही. आता या 4 महिलांनी या समर्थला फुटबॉल समजलं होतं. कोणीही कसंही कुणीकडेही ढकलून द्यायचं. समर्थचं हत्यार धरून फिरायच्या. समर्थच्या अंगावरती बेल्टाने मारायच्या. म्हणजे काय पूर्णपणे त्याचा हाल चालू केलं होतं. नशेमध्ये होत्या या महिला. समर्थ या महिलांपुढे विनंती करत होता की मला जाऊ द्या, मी नक्की नंतर येईन. पण या महिला काय ऐकणाऱ्या होत्या काय? आता या महिलांनी त्या ठिकाणी या समर्थसोबत एवढं बेकार काम केलं होतं की समर्थने त्या ठिकाणी जीव सोडला होता. त्याचं कारण होतं की समर्थच्या ओव्हरडोस गोळ्यांचा 4 गोळ्या घेतल्या होत्या त्या समर्थने. यामुळे त्याला हार्ट अटॅक आला होता. या महिलांना तोपर्यंत समजलं नाही, जोपर्यंत यांच्या डोक्यावरून दारूची नशा उतरली नाही. ज्यावेळेला हळूहळू महिला नशेतून बाहेर आल्या, त्यावेळेला त्यांना समजलं की आपल्या हातून काय झालंय. आता हा समर्थ त्या ठिकाणी पडलेला होता अर्धनग्न अवस्थेत. त्याच्या अंगावरती बेडशीट टाकली आणि या महिला आपापली कापडं घालून निघून गेल्या. चेक इन केलं त्या ठिकाणून. पण त्या ठिकाणी मॅनेजरला माहिती होतं या महिला एकट्या नव्हत्या. 4 महिला होत्या, त्याच्यासोबत त्यांच्या पाठीमागून एक पोरगा पण गेलेला होता. आता या मॅनेजरला थोडी कसली तर शंका यायला लागली. मॅनेजर जाऊन बघतो रूममध्ये तर काय, तो तिथं अर्धनग्न अवस्थेत पडलेला आहे पोरगा. मॅनेजरने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठण्यासाठी असमर्थ होता. त्यावेळेला पोलिसांना फोन केला. पोलीस आले, ॲम्ब्युलन्स आली. याला ताब्यात घेतलं. आता डॉक्टरांनी सांगितलं की याने तर जीव सोडलेला आहे. पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिलं. पोलिसांनी मॅनेजरला विचारलं, हा नेमका काय प्रकार आहे? असं कसं काय होऊ शकतं? त्यावेळेला मॅनेजरनं पूर्ण गोष्ट सांगितली. आता त्या 4 महिलांविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आणि या गोष्टीची सखोल चौकशी चालू केली. त्यावेळेला जे सत्य पुढे आलं ते तुम्हाला मी सांगणार आहे. नेमका हा पोरगा समर्थ 4 महिलांच्या नादी कसं काय लागला आणि त्याच्यानंतर काय झालं त्या महिलांसोबत, पूर्ण गोष्ट सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते 2020 पासून. 2020 मध्ये 18 वर्षाचा असलेला समर्थ आत्ता नुकतीच 12वी पूर्ण केलेली होती. त्यावेळेला त्याचे वडील म्हटले होते की त्याला, तू जर 12वी चांगली मार्क पाडली, तुला मी एक स्मार्टफोन घेऊन देईल. समर्थला 85% मार्क पडलेली. समर्थला त्याच्या वडिलांनी मोबाईल घेऊन दिला.
चांगला मोबाईल होता. त्यामुळे आता त्याच्या हातात स्मार्टफोन आलेला होता. तोही आता जगाशी कनेक्ट झाला समर्थने त्याच्या मोबाईलमध्ये Instagram, Facebook, YouTube चालू केलं. आता Instagramची नवीन-नवीन क्रेज होती. रील बनवणे. TikTok नुकतंच बॅन झालेलं होतं. Instagramच्या रील आलेल्या होत्या. रील बनवणे, दोस्तांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, या सगळ्या गोष्टी आता ट्रेंड बनल्या होत्या. समर्थ पण या ट्रेंडमध्ये घुसला. तो हळू नवीन-नवीन मित्र जोडायला लागला. आता मित्र जोडले, त्यावेळेला त्यांना काहीतरी दाखवायला पाहिजेल ना. त्यामुळे हा समर्थ आता त्याची दिवसाची जी लाईफ आहे, ती Instagramवरती पोस्ट करायला लागला. मी बाहेर आलोय, मी जेवण करतो, मी भेळ खातोय, मी कपडे घ्यायला आलोय, मी इकडं गेलोय, मी तिकडं गेलोय. या सगळ्यांच्या गोष्टींचे फोटो काढून तो सोशल मीडियावरती अपलोड करायला लागला होता. आता डे टू डे लाईफ तो अपडेट करत होता Instagramवर. Instagramचा अल्गोरिदम असा आहे, की तुम्ही ज्या वेळेला कंटेंट पोस्ट करता जास्त, त्यावेळेला हा पुश करतो. नवीन-नवीन मित्र जोडण्यासाठी तुम्हाला मदत करतो. त्यामुळे या समर्थची आयडिया आता हळू तिथल्या आसपासच्या एरियामध्ये जास्त लोकल फेमस झाली होती. तिथल्याच एका महिलेचा, जिचं वय होतं 35 वर्ष, या Instagramवरती त्याला फ्रेंड रिक्वेस्ट येते. समर्थ बघतो की महिलेचा फ्रेंड रिक्वेस्ट आहे. ॲक्सेप्ट करून टाकतो. सुरुवातीला तर काही लक्ष देत नाही. कारण असं होतं की त्याला भरपूर त्या ठिकाणच्या लोकलच्या माणसांचे मेसेज यायचे. त्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करून हा समर्थ विसरून जातो. पण 2 दिवसानंतर त्याच महिलेचा मेसेज येतो. हाय, हॅलो, कुठून बोलताय तुम्ही? काय करताय? मला तुमचे व्हिडिओ, तुमची जी पोस्ट आहे ती भरपूर आवडते. त्यावेळेला समर्थ म्हणतो थँक यू आणि असंच फॉलो करत राहा. असं म्हणजे जे की सोशल मीडियावरती एखादं इन्फ्लुएन्सर बोलतो ना, तसं समर्थ बोलायला लागला होता. आता ही महिला त्याच्यासोबत चॅटिंग करायला लागते. सुरुवातीला हाय हॅलो पासून सुरुवात केली. नंतर जेवण झालं का? काय करतोय? आता या दोघांमध्ये असं बोलणं चालू झालं होतं. 2 दिवसानंतर समर्थ म्हणतो की ठीक आहे, आता आपण काय महिनाभर बोलू शकणार नाही. माझा रिचार्ज संपतोय. आणि वडील म्हणलेत की अभ्यासावरती लक्ष दे आणि आता मी काय मोबाईल वापरू शकत नाही. त्यामुळे ते महिला म्हणते की आणि वडील काय रिचार्ज टाकून देणार नाहीत. आता ज्या वेळेला समर्थ असा म्हणतो त्यावेळेला ती महिला म्हणते तुझा नंबर मला शेअर कर, आपण कॉलवरती बोलू, WhatsAppवरती बोलू. हा नंबर शेअर करून टाकतो. त्याला वाटतं की लोकलचीच महिला आहे, काय अडचण आहे. नंबर शेअर करून टाकला. त्याला 2च मिनिटात एक मेसेज येतो. तुमच्या मोबाईल नंबरवरती ₹299 रिचार्ज सक्सेसफुल झाला आहे. आता ह्याला समजत नाही की वडील तर नको म्हटले होते रिचार्ज टाकायला, तर रिचार्ज कोणी टाकला. ही महिला त्याला कॉल करते आणि म्हणते की आला का बॅलन्स? हा समर्थ म्हणतो की तुम्ही रिचार्ज टाकला काय? असं का? त्यावेळेला ही महिला, आता हिचं नाव तुम्हाला सांगू का मी? आता या महिलेचं नाव होतं सुषमा. ही सुषमा त्याला काय म्हणते की आता काय बोलू मी? मला एका मित्राची गरज आहे आणि तू जर नाही म्हणाला, आता तू जर बोलत नाही म्हटल्यावर, तुझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही म्हटल्यावर मी रिचार्ज करून टाकला. मित्रांना असं मला बघवत नाही की मित्र असे असावेत. आता हा समर्थ पूर्णपणे इम्प्रेस होऊन गेलेला होता. एक महिला जी की 2 दिवसापूर्वी ओळख झाली, ती आपल्यासाठी रिचार्ज करते म्हटल्यानंतर आता तो तिला टाईम द्यायला लागला होता. या दोघांमध्ये हळूहळू तासनतास गप्पा मारायला चालू झालेल्या. समर्थ त्या सुषमासोबत बोलत असताना म्हणायचा की मी कॉलेजमध्ये आहे, माझा अभ्यास असा झाला, तसा झाला. ती सुषमा पण पूर्णच सांगायची गोष्ट. माझा पती मुंबईमध्ये काम करतो. त्या ठिकाणी चांगल्या पदावरती काम करतो. पगार वगैरे चांगला आहे. मी माझ्या मुलांसोबत इथं एकटीच असते. यावेळेला ती म्हणाली की ये एखाद दिवशी भेटायला. इथंच राहते तुझ्या शेजारी 5 किलोमीटर दूर. समर्थ म्हणला की नक्कीच एखाद दिवशी रविवार असला की येतो. ती म्हणली रविवार असल्यावर नको. माझी लेकरं असतात त्यावेळेला नको. तू काय कर, एखाद दिवशी सुट्टी काढून ये. आता या समर्थाला थोडं वेगळं वाटतं. पण समर्थ काय बोलत नाही. ठीक आहे म्हणतो. दोघांमध्ये आता तासनतास तर गप्पा मारत होते. पण त्या महिलेची इच्छा होती की याच्यासोबत काहीतरी करावं. म्हणून तिने त्याला भेटण्यासाठी बोलवलं होतं. समर्थला याच्याबद्दल कसलीही माहीत नव्हती. समर्थ त्या ठिकाणी आता समर्थ प्लॅन करायला लागतो की आपण कधी भेटायला जावं. कारण त्याने याच्या अगोदर कुठल्याही महिलेशी असा संवाद केलेला नव्हता, जो की या सुषमासोबत करत होता. या सुषमाने त्याला असा काही भरळ घातलेली होती. समर्थला काही समजत नव्हतं. आता तो तासनतास तिच्याबद्दलच विचार करत होता. आता या समर्थला 2-3 दिवसानंतर सुट्टी घेण्याचं कारण आता या समर्थला 2-3 दिवसानंतर सुट्टी घेण्याचं कारण भेटतं. कारण डोकं दुखत होतं. त्याच्या वडिलांना सांगतो डोकं दुखतंय. वडील म्हणतात ठीक आहे राहा. त्यावेळेला वडील म्हणतात की दवाखान्यात पण जाऊन या. समर्थ म्हणतो ठीक आहे. समर्थ त्याच्या वडिलांकडून ₹500 घेतो आणि म्हणतो की मी दवाखान्यात जातो. पण तो त्या ठिकाणी दवाखान्यात गेलेला नव्हता. तो त्या सुषमाच्या घरी गेला होता. आता ज्या वेळेला हा समर्थ सुषमाच्या घरी पोहोचतो, त्यावेळेला दाराची बेल वाजवतो. त्या ठिकाणी आतून येऊन सुषमा दार उघडते. त्यावेळेला त्या सुषमाचं मादक शरीर बघून याच्या अंगामध्ये असा काही भडका उडतो. तो त्याची भावना कंट्रोल करू शकत नाही. जाऊन त्या सुषमाला मिठी मारायला लागतो. या सुषमाला पण तेवढंच पाहिजे होतं.
आता ती त्याला म्हणते शांत घे, त्याला पाणी देते, त्याला म्हणते जेवण करायचं का? तो म्हटला नको. तर आता या दोघांमध्ये हळूहळू गप्पा मारायला चालू झाल्या. सुषमा म्हणली की तू एवढा हँडसम दिसतो आणि असं कसं काय? सुषमा त्याला म्हणली की तू एवढा हँडसम दिसतो असं मोबाईलमध्ये तर वाटत नाही. आणि हा समर्थ म्हणला मी तर तुम्हाला पहिल्यांदा बघतोय. तुम्ही तर एकदम अशा वाटताय की बॉलिवूडची हिरोईनच आहे. आता ही लाजायला लागते सुषमा. दोघं गप्पा मारत बसलेली होती. त्यावेळेला दोघांच्या मध्ये आता एवढी नजदिकी वाढली. दोघांना कधी त्या दोघांमध्ये संबंध बनले याचा अंदाजच राहिला नाही. दोघं आता त्या दिवशी पूर्णपणे संबंध बनवतात. दोघांचं शरीर एकमेकाच्या शरीराला मिक्स होऊन जातं. दोघं तासनतास संबंध बनवतात. आता 3 वाजलेले होते. या सुषमाची पोरं घरी यायचा टाइम झालेला होता. या सुषमाची पोरं 3 वाजता घरी येत होती. सुषमा म्हणली समर्थला, तू आता जा, नंतर मी तुला नक्की बोलवीन. या समर्थला आता तिच्या शरीराची गोडी लागलेली होती. तो म्हटला की ठीक आहे, पण मला नक्की बोलवा उद्या. मी उद्या नक्की येईल. समर्थ तिथून गेला, पण तो रात्रभर झोपू शकला नाही. त्याला पूर्ण सकाळी जे केलं ते आठवत होतं आणि शरीरामध्ये अशा गुदगुल्या होत होत्या. सकाळी उठला, कॉलेजला जायला निघाला, पण तो कॉलेजला गेला नाही. डायरेक्ट सुषमाच्या घरी जाऊन उभा राहिला. तिची लेकरं गेली की घरामध्ये घुसला आणि त्याने त्या ठिकाणी तेच केलं जे की त्याला करायचं होतं सुषमासोबत. आता सुषमालाही तेच पाहिजे होतं. आता तिचाही पती मुंबईमध्ये कामाला होता, एकटी राहणारी महिला. आता तिचाही पती मुंबईमध्ये काम करणारा होता, दिवसभर एकटी राहणारी महिला. तिलाही आता एका चांगल्या पोराची साथ मिळाली होती दिवसभर टाइमपास करायला. ती तर कशाला सोडणार आहे. आता समर्थ आणि ती सुषमा सारखे संबंध बनवायला लागले. त्यावेळेला तिच्या मैत्रिणी तिला कॉल. आता ही सुषमा तर समर्थ सोबत टाइम घालवत होती, पण तिच्या जे 3 मैत्रिणी होत्या ना, त्या तिला सारखं फोन करायचे की तू काय येत नाही आपल्या ग्रुपमध्ये. या 4 महिलांचा ग्रुप बनलेला होता सुषमाच्या 3 मैत्रिणी सोबत. या रोज दुपारी भेटायच्या, ज्या वेळेला यांची लेकरं शाळेला जायची त्यावेळेला. पण ज्या वेळेला ही समर्थला भेटायला लागली त्यावेळेला ती ग्रुपमध्ये जाईना. या महिला तिला म्हणायच्या की तू काय येत नाही. त्यावेळेला तिने पूर्ण गोष्ट सांगितली. आता या महिला म्हणले की तू एकटी मजा मारती, आमचेही पती बाहेर आहेत, आम्हाला कशी मजा मारायला मिळत नाही. त्यावेळेला सुषमा म्हणते की आपण काम करू ना, याच्यासोबतच मजा मारू चौघे मिळून. आता ही जी सुषमा आहे ना, ती काय म्हणते, तुम्ही एक एक करून रोज यायचं. कसं, मी ज्या वेळेला संबंध बनवत असेल मेसेज टाकेल तुम्हाला, तुम्ही अचानक यायचं आणि त्या समर्थला म्हणायचं थांब तुझ्या वडिलाला सांगते. त्यावेळेला आपण त्याच्यासोबत संबंध बनवतो, घाबरून जाईल. आता या चौघी असंच करतात. सुषमासोबत ज्या वेळेला समर्थ संबंध बनवत होता त्यावेळेला एक महिला यायची आणि त्याला म्हणायची की असं करतो काय, कुठला आहे तो आणि तुझ्या वडिलाचा नंबर काय सांग. महिलेसोबत असं करतो, थांब हिच्या पतीला सांगते. त्यावेळेला तो घाबरायचा आणि ही महिला त्याच्यासोबत संबंध बनवायची. 3-4 दिवस असंच चाललं. आता समर्थला कळून चुकलं होतं की यांचा डाव आहे आणि या 4 महिलांचा ग्रुप आहे. समर्थ पण आता बिनधास्तपणे त्या महिलांसोबत संबंध बनवायचा, रोज 2 महिलांसोबत. आता याची नॅचरल जी शक्ती होती ते या 2 महिलांना हँडल करणं शक्य नव्हतं. तो आता हळूहळू गोळ्या घ्यायला लागला होता. दिवसामागे दिवस जात होते. 2025 वर्ष उजाडलं. 24 वर्षांचा समर्थ आता पूर्णपणे नॅचरली ते काम करायसाठी हा असमर्थ झालेला होता. आता त्याला गोळ्यांचा सहारा घ्यावा लागत होता. आधी एक घ्यायचा, आता 2 घ्यायला लागला. पण आता या महिला एक एक नाही तर 2-2, 3-3, 4-4च्या ग्रुपने त्याच्यासोबत संबंध बनवायची इच्छा प्रकट करायला लागल्या. यांनी त्याचे व्हिडिओ बनवून ठेवले होते. जर त्याच्यासोबत त्यांनी संबंध नाही बनवले तर हे व्हिडिओ ते व्हायरल करायची धमकी द्यायच्या. या समर्थने आता त्यांना म्हटला की ठीक आहे आपण बनवत जाऊ. या महिलांना कसलीही अडचण नव्हती. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं या दिवशी आता समर्थ सोबत 4 महिला एकत्र आलेल्या होत्या. समर्थनं गोळ्या घेतल्या, त्या रूमवरती गेल्या. त्या महिलांनी ड्रिंक वगैरे केलेली होती. त्याच्यासोबत संबंध बनवले. त्या ठिकाणी समर्थने कंटाळून पूर्ण शरीराची ताकद गेल्याने आणि हार्ट अटॅक आल्याने त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. ते पोलीस केस वगैरे झाली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या महिलांचं जे नाव आहे ते पुढे आलं होतं. या महिलांना अटक केली पोलिसांनी. या 4ही महिला आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. यांना जी सजा होईल ती होईलच. बाकी तुमचं याच्याबद्दल काय मत आहे मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.